महाराष्ट्र पाठीमागं का पडतो तर मुलांचं रीडिंग स्किल जे आहे, वाचनाचं कौशल्य ते चांगलं विकसित झालं पाहिजे. गतीनं प्रश्न वाचला तो अंडरस्टँडिंग म्हणजे कळला आणि त्याचबरोबर 4 पर्याय जे आहेत ते वाचून झाल्यावर ते कंपॅरेटिव्ह अनालिसिस किंवा तुलनात्मक त्याचा अभ्यास करून 100% बरोबर पर्याय कोणता हे ज्या वेळेला क्लिक होईल. आणि त्याच्यामध्ये सुद्धा रिझनिंग ॲबिलिटी, कंपॅरेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय, तार्किक बुद्धी तुमची चांगली पाहिजे. क्लुप्त्या व सूत्रे, पंढरीनाथ राणेंचं जर पुस्तक बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल कमी वेळेत एखादा प्रश्न असा असतो की त्याला खूप मोठं कॅल्क्युलेशनची गरज असते, पण क्लुप्त्या व सूत्रेमध्ये काय सांगितलेलं असतं, कमी वेळेत त्या प्रश्नाचं लॉजिकल थिंकिंग करून कमी वेळेत म्हणजे कॅल्क्युलेशन न करता किंवा खूप पान भरून त्याचं डिस्क्रिप्शन न लिहिता पटकन उत्तर येण्यासाठी सुद्धा सूत्र असतात. पहा, ते सूत्र वापरा आणि सूत्रामुळे काय होतं, कमी वेळेमध्ये त्या उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचता. निरीक्षण शक्ती चांगली पाहिजे. म्हणजे तुमचं जे समाजामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट जी असते, पहिला पेपर जो असतो त्याच्यामध्ये काय बघतात तुमचं, ती ॲप्टिट्यूड टेस्ट जी आहे ती बुद्धिमत्ता चाचणी असेल तर ती MPSCला सुद्धा आहे, UPSCला सुद्धा आहे, सगळ्या स्पर्धा परीक्षेला आहे. त्याच्यामध्ये बाळांनो लहानपणापासून तुम्ही निरीक्षण, तुमच्या नोंदी काय आहेत, निरीक्षण कसं करता तुम्ही, कसा उलटसुलट विचार कसा करता,